भंडाऱ्यात रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात युवकांचे निवेदन. 15 दिवसात काम सुरू न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा. भंडारा शहरातील गटर व पाणी पुरवठा पाईपलाईनच्या कामांनंतर उखडलेले रस्ते तातडीने दुरुस्त करावेत. या मागणीसाठी भंडारा शहरातील युवकांनी नगर परिषदेत सिटी इंजिनियर मंगेश लांडे यांना निवेदन दिले. चांदणी चौक, पोस्ट ऑफिस चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, मिस्किन टँक चौक, म्हाडा कॉलनी, अंबिका नगर आदी भागातील रस्त्यांवरील खड्डे, चिखल व अपूर्ण कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. गोवर्धन भगवान निनावे यांनी नागरिकांच्या अडचणी मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावर लांडे यांनी 8 ते 10 दिवसात रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच गटर लाईनच्या कामानंतर रस्ते पूर्ववत करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान 15 दिवसात काम सुरू न झाल्यास नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवकांनी दिला आहे. नमस्कार, मी गोवर्धन भगवान निनावे, राहणार चांदणी चौक, भंडारा. आज भंडारा शहराची अवस्था पाहता भंडारा शहरात संपूर्ण ठिकाणी मुख्य रस्ते असोत किंवा गल्लोगल्लीतले रस्ते असोत, सर्व रस्ते फुटलेले आहेत. त्या संबंधात आम्ही भंडारा शहरातील युवक, सर्व संघटना, पक्ष वगैरे सर्व सोडून फक्त भंडारा शहरातील युवक म्हणून आम्ही तरुण सर्व मुलं इथं उपस्थित झालो आहोत. आणि आज आम्ही शांततेत सीओ साहेबांना निवेदन देण्याकरिता आलो आहोत. जर आमच्या मांगा 15 दिवसात पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मोठ्या संख्येने नगर परिषद समोर आंदोलन करू, ही आंदोलन करू. आणि याला जबाबदार नगर परिषद प्रशासन राहील. जसे की आमचे मुख्य जे मुद्दे आहेत, जसं चांदणी चौक ते सामान्य रुग्णालय मार्ग, पोस्ट ऑफिस चौक ते मुस्लिम लायब्ररी चौक, मिस्किन टँक चौक ते पांडेमल मार्ग, म्हाडा कॉलनी ते अंबिका नगर मार्ग, मुस्लिम लायब्ररी चौक ते त्रिमूर्ती चौक मार्ग, मुस्लिम लायब्ररी चौक ते राजीव गांधी चौक मार्ग, तसेच भंडारा शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांपासून नागरिकांच्या घरापर्यंत जाणाऱ्या सर्व अंतर्गत रस्त्यावर करण्यात आलेले खोदकाम, यासाठी आम्ही निवेदन देत आहोत की हे सर्व जे फुटलेले रस्ते आहेत ते 15 दिवसाच्या आत त्या रोडांच्या काम सुरू झालं पाहिजे. अन्यथा आम्ही सर्व युवक मिळून भंडारा शहरात व नगर परिषदमध्ये ही आंदोलन करू. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्य चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.